दौरा झाला आपण या दौऱ्यानिमित्त आपण काय सांगणार? आज बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि जिल्हाध्यक्ष माधव भालेराव, मराठवाडा सरचिटणीस अक्षय जोंधळे, जिल्हा नेते सुरेश सावते आणि जिल्ह्याची सर्व कमिटी यांच्यासोबत एक कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे, प्रमुख पदाधिकाऱ्यांची. आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही विधानसभा आहेत त्या विधानसभांचा आढावा घेण्यात आलेला आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे. आणि 4 तारखेनंतर आम्ही अनेक ठिकाणी जे काही पाठिंबा देणार आहेत, जे संविधानवादी आहेत, आरक्षणवादी आहेत, मानवतावादी आहेत, त्यांची एक यादी काढून परत एकदा आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी भूमिका घेणार आहे. महेर या ठिकाणी आपली उमेदवारी जाहीर झाली, त्याबद्दल आपण काय सांगू? हो, परिवर्तन महाशक्ती आघाडीचे आम्ही अलायन्स घटक झालोत. परिवर्तन महाशक्ती आघाडी ही छत्रपती संभाजीराजे, कामगारांचे नेते बच्चू कडू, त्यानंतर शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आणि बहुजन दलितांसाठी आम्ही जे लढतोय तो मी अशी एक व्यापक लढाऊ नेत्यांची परिवर्तन महाशक्ती आघाडी गठीत झालेली आहे. आणि त्या आघाडीचा मी घटक आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही जागा काही मिळवलेल्या आहेत. त्यात केजची जागा आहे, त्यात माझी मेहकरची जागा आहे आणि मेहकरमधून मी स्वतः त्या ठिकाणी उभा आहे. आणि नक्कीच ही ताकद मोठी आहे आणि विजयाची शक्यता दाट असल्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतो आहे. या ठिकाणी मराठा बांधवसुद्धा आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात मानणारा वर्ग आहे आणि त्यांची प्रतिक्रिया तुम्हाला भरपूर याच्यामध्ये मदत होईल का या मेहर विधानसभेमध्ये? मराठा समूहाचं जे काय आंदोलन आहे त्या आंदोलनाला माझा कायम पाठिंबा राहिलेला आहे. आणि विशेष जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर मी एकमेव असा तरुण नेता होतो, आंबेडकरी नेता, की जेव्हा मनोज जरांगेंच्या राजकीय भूमिकाची कसलीही शक्यता नव्हती. म्हणजे जिजाऊंच्या लेकीवरती पोलिसांनी जो हल्ला केला, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच्या शासनामध्ये हा हल्ला झाला आणि त्यांचं जे काय रक्त निघलं ते माझ्यासारख्या संवेदनशील आंबेडकरवादी नेत्याला सहन झालं नाही. आणि तेव्हापासून मी त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय होतो, सक्रिय आहे. त्यांच्या आंदोलनाशी आमची मैत्री आहे. त्यांच्यावरती वेळोवेळी प्रसाद लाड असेल, दरेकर असेल, नितेश राणे असेल, अशा अनेकांनी टीकेच्या माध्यमातून हल्ले करून त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस जर महाराष्ट्रात त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते दीपक केदार म्हणून मी केलेलं आहे. आणि हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. मी त्यांना 6 ते 7 वेळा भेटलो आहे. त्यांनी राजकीय भूमिका घेतल्यावर मी कमी भेटलो आहे, पण त्यांचं सामाजिक आंदोलन होतं तेव्हा मी जास्त भेटलेलो आहे. त्याच्यामुळे माझा कोणत्याही स्वार्थासाठी ह्या आंदोलनाला पाठिंबा नाही. मराठा समाजाचा जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नाला माझा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे मराठांच्या तरुणांमध्ये माझ्याबद्दल खूप मोठी एक आस्था आहे, आदर आहे, की आमच्या पाठीशी दीपक केदार हे उभे राहिलेत. आज अनेक जण तुम्हाला नवीन चेहरे दिसतील, पण मी असा आहे की तो एक जुना या आंदोलनाशी जुडलेलो आहे. आणि त्याच्यामुळं माझी मराठा समाजामध्ये एक चर्चा आहे आणि नक्कीच मला त्या भागामध्ये मराठा समाजाच्या मताचा सुद्धा त्या समीकरणामध्ये फायदा होणार आहे. तिथं मुस्लिम मोठ्या प्रमाणात आहेत, दलित मोठ्या प्रमाणात आहेत, आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत आणि मी प्रत्येक घटकासाठी वेळोवेळी लढत आलेलो आहे. आणि आज गेल्या 15 वर्ष मी या समूहासाठी लढतो आहे. त्यांना आता माझ्यासाठी लढण्याची वेळ आलेली मला या ठिकाणी शाश्वती आहे की मराठा समूह माझ्या पाठीशी नक्कीच उभा राहील. या ठिकाणी मनोज जरांगे आणि तुमच्यामध्ये बराच चर्चा झाला. कोणत्या गोष्टीवर चर्चा झाली याच्याबद्दल काय सांगू शकता? नाही, त्याला सामाजिक राजकीय चर्चा कमी झाली, पण सामाजिक आंदोलनाबद्दल चर्चा झाली. जिजाऊंच्या लेकीवरती हल्ला झाला त्यावेळेस मी त्यांना सपोर्ट करायला गेलो. मध्ये उपोषणामध्ये कोणताही नेता त्यांना भेटायला जात नव्हता. आधी नेत्यांची गर्दी होती, पण जे शेवटचं उपोषण झालं ते निग्लेक्ट केलेलं उपोषण झालं. त्यावेळेस मनोज जरांगेंना कुणीही भेटायला जात नव्हतं
त्या ठिकाणी मी भेटायला गेलो, तोही सामाजिक उद्देशाने भेटायला गेलो. आणि आता शेवटी बिश्नोईच्या माध्यमातून काहीतरी मनोज जरांगे यांना धमकी आली, त्या अनुषंगाने सुद्धा त्यांचं बळ वाढवण्यासाठी की मी तुमच्या पाठीशी हे सांगायला भेट झालेली आहे. त्याच्यामध्ये राजकीय चर्चा आमची झालेली नाही. आम्ही सामाजिक मुद्द्यावर आहे आणि माझी राजकीय भूमिका छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत, बच्चू कडू यांच्यासोबत, राजू शेट्टी यांच्यासोबत आहे आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनासोबत माझी मैत्री आहे. या ठिकाणी सर्व मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना व मराठा समाज बांधवांना काय आव्हान राहील आपल्या प्रस्थापितांना रोखण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. ज्यामुळे घराणेशाही, कुटुंबशाही यांनी हा जो महाराष्ट्र संपवलेला आहे. आता तुम्ही भोकरचं चिन्ह बघितलं तर माझी मुलगी आहे म्हणून ती उभा आहे, पण तिचं कार्यकर्तृत्व किती हे असणारं लोकांना प्रश्न विचारण्याची सुद्धा धमक नाही. आज जर तुम्ही महाराष्ट्राच्या उमेदवारीच्या यादीत बघितलं तर मंत्र्यांचे पोरं आहेत, मंत्र्यांचे नातू आहेत, चुलत्यांचे पुतणे आहेत, त्या ठिकाणी चुलते आहेत, कुणाच्या नाती आहेत, कुणाची नात आहे. त्या संगमनेरला एक नात आताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. ते सुनियोजितपणे व्हायरल करतात कारण महाराष्ट्रामध्ये त्यांना गाजायचं असतंय. तर ते सगळ्यांचे लेकरं आता पुढं आलेले आहेत. आणि ऊसतोड मजुरांचा पोरगा मी आहे, शेतकऱ्यांचे पोरं आम्ही, सतरांजा उचलण्याच्याच त्या ठिकाणी भूमिकेत असावं असं प्रत्येकांना वाटतं. तर हे चित्र कुठंतरी बदललं पाहिजे. 24 कारखानदारांना तिकीट मिळालेलं आहे, 24. आता ही 24 कारखानदारं आणि 10-10, 20-20, 15-15 कोटी देऊन जर तिकीटं मिळत असतील तर इथं सामाजिक कार्यकर्त्यांचा निभाव काय लागणार आहे? त्यामुळे ही लोकशाहीची एक प्रकारे हत्या आहे. लोकशाहीला कैद करण्याचं हे एक प्रकारे षडयंत्र आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाज असेल किंवा गोरगरीब, दलित, शोषित, वंचित घटक असेल, यांना मी आव्हान करतो आहे की 2024ची निवडणूक ही सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देणारी निवडणूक आहे आणि आत्मपरीक्षण करणारी निवडणूक आहे. तुम्ही तुमचा वापर होऊ देऊ नये यासाठीची ही महत्त्वाची या ठिकाणची भूमिका आहे. शेवटचा प्रश्न, आपण जर उमेदवारी या ठिकाणी आला तर आपले काय असते ना, परिवर्तन काय घडून येणार आपल्या माध्यमातून? याच्यामध्ये परिवर्तनासारखं खूप आहे. खाजगीकरणात आरक्षण आलं पाहिजे, कंत्राट बेस रद्द झालं पाहिजे, शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे, आरोग्य हे मोफत मिळालं पाहिजे. आमच्याकडं मी कायम सांगतो आहे की अंबानीसाठी वेगळं हॉस्पिटल आणि इथल्या गरिबांसाठी वेगळं हॉस्पिटल. मतदानासाठी तुम्हाला एका रांगेत उभं राहावं लागतं. मग तो अंबानी असला तरी त्याला रांगेत उभं राहावं लागतं, अमिताभ बच्चन असला तरी त्याला रांगेत उभं राहावं लागतं. पण आरोग्याचा मात्र विषय आला की मात्र अंबानी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये असतो आणि गरीब त्या ठिकाणी सरकारी रुग्णालयामध्ये असतो. ज्या दिवशी अंबानी, अमिताभ बच्चन आणि गरीब माणूस एका बेडवरती आजूबाजूला झोपतील त्या दिवशीच असणारे या महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र बदललेलं असेल आणि तो दिवस येणं महत्त्वाचं आहे. जर मतदानासाठी एका रांगेत उभा राहत असाल तर समान हक्क सगळ्यांना त्या ठिकाणी आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, ते मिळाले पाहिजेत. सुनियोजितपणे एक समूह इथं गुलाम राहावा, अशिक्षित राहावा, खितपत पडावा. सरकारी हॉस्पिटलची काय अवस्था आहे? नुसतं इथल्या जनतेला फक्त आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी जर समान दिल्या, त्यात नो कॉम्प्रोमाइज केलं, प्रायव्हेट बंद, प्रायव्हेट हॉस्पिटल बंद, प्रायव्हेट या ठिकाणची शिक्षण व्यवस्था बंद, तुम्ही बघा कशा प्रकारे दर्जेदार चालणार आहे. तर या दोन गोष्टी जर मी आणू शकलो, माझी ती भूमिका राहणार आहे. माझ्यासारख्यांनी विधान भवनात जाऊन सामाजिक न्यायाची भूमिका महत्त्वाची. आमचं खितपत पडणं संपलेलं नाही. 70 वर्ष झालं आमचे प्रश्न मिटलेले नाहीत. आजही आमच्या अजेंड्यामध्ये गायरान जमीन, घरकुल ह्याच मागण्या आहेत. आणि ह्या किती 150-200 वर्ष आम्ही करत राहायचं का? दलित अत्याचार थांबला पाहिजे हीच आमची घोषणा आहे. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि त्यासाठी पॅन्थरसारखे लढाऊ व्यक्तिमत्व विधान भवनात गेल्याशिवाय पर्याय नाही. मी जर गेलो तर हा सगळा मोठा चेंज आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.